घराचा मुख्य दरवाजा बनवा वास्तूप्रमाणे 9 सिक्रेट टिप्स। वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दरवाजाला अत्यंत महत्त्व आहे। हे दार केवळ घरात येण्या-जाण्याचा मार्ग नसून ते घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशाचे द्वारही असते। त्यामुळे घरातील आनंद, आरोग्य, शांतता आणि समृद्धी यावर मुख्य दरवाजा मोठा प्रभाव टाकतो। योग्य दिशेला आणि पद्धतीने बांधलेला मुख्य दरवाजा तुमचं जीवन सुखकर बनवू शकतो। 1. मुख्य दरवाजाची दिशा। वास्तुशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वार पूर्व, ईस्ट, उत्तर, नॉर्थ किंवा ईशान्य, नॉर्थ ईस्ट दिशेला असणे सर्वोत्तम मानले जाते। पूर्व दिशा ज्ञान व ऊर्जेची दिशा आहे, त्यामुळे या दिशेला दरवाजा असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। दक्षिण, नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला दरवाजा असेल तर तिथे योग्य वास्तू उपाय केल्याशिवाय नकारात्मक ऊर्जा वाढू शकते। 2. दरवाजाचे स्वरूप आणि देखभाल। मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ, मजबूत आणि आकर्षक असावा। दरवाजाला तडे गेलेले, फाटलेले लाकूड किंवा गंजलेले हिंग वापरू नयेत। दरवाजाच्या रंगावरही लक्ष द्या। उष्ण व तेजस्वी रंग जसे की गडद तपकिरी, लाकडी पोताचे रंग शुभ मानले जातात। दरवाजा उघडताना किंवा बंद करताना आवाज येत असल्यास त्वरित दुरुस्ती करावी। 3. शुभचिन्हे आणि सजावट। मुख्य दरवाजावर स्वस्तिक, ओम, शुभ लाभ किंवा मंगल कलश यांसारखी शुभचिन्हे लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी सुंदर तोरण, विशेषतः आंब्याच्या पानांचं तोरण किंवा फुलांचे तोरण लावल्यास शुभ परिणाम होतो। सणाच्या काळात दरवाजाला रांगोळी, दिवे आणि फुलांची सजावट करावी। 4. प्रवेशद्वारासमोरील जागा। मुख्य दरवाजासमोर आरसा, डस्टबिन, वाय-फाय राऊटर किंवा कोणतीही अडथळा निर्माण करणारी वस्तू ठेवू नये। दरवाजासमोर साफ, मोकळी आणि प्रकाशमय जागा असावी। दरवाजासमोर झाडं ठेवू शकता, पण काटेरी झाडं टाळावीत। तुलसी, मोगरा, चाफा यांसारखी झाडं सकारात्मक ऊर्जा वाढवतात। 5. दरवाजाच्या वरच्या भागात वास्तुदोष नसावा। मुख्य दरवाजाच्या वरती बीम असल्यास तो वास्तुदोष मानला जातो। अशा स्थितीत दरवाजावर वास्तुयंत्र किंवा मंत्र लिहिलेली ताम्रपट्टी लावावी। 6. दरवाजाच्या बाजूला किंवा समोर देवघर टाळा। काही लोक दरवाजाच्या अगदी समोर देवघर ठेवतात, परंतु वास्तुशास्त्रात हे अयोग्य मानले जाते। देवघर घराच्या शांत, पवित्र आणि आतल्या भागात असावं। 7. मुख्य दरवाजा आणि इतर दरवाजांमधील नातं। मुख्य दरवाजा घरातील इतर दरवाजांपेक्षा उंच आणि रुंद असावा। हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते। मुख्य दरवाजाचा थेट समोर दुसरं घर किंवा दुसरा दरवाजा असल्यास वास्तुदोष होऊ शकतो। यावर उपाय म्हणून दरवाजावर लाकडी पडदा, शुभचिन्ह किंवा रक्षाचक्र लावता येते। 8. प्रकाश आणि ऊर्जा। मुख्य दरवाजाजवळ नेहमी दिवा किंवा उजेड असावा। घरात दिवसा नैसर्गिक प्रकाश यावा आणि रात्री कृत्रिम पण सौम्य प्रकाश असावा, यामुळे घरात सतत चैतन्य राहते। 9. दरवाजाचे उघडण्याचे नियोजन। दरवाजा आतल्या बाजूकडे म्हणजे घराच्या दिशेने उघडावा। बाहेरच्या बाजूकडे उघडणारा दरवाजा हे नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं। 10. नावफलक आणि घर क्रमांक। दरवाजाजवळ स्पष्ट, स्वच्छ आणि नीटस नावफलक असावा। त्यावर घराचा क्रमांक आणि मालकाचे नाव व्यवस्थित लिहिलेले असावे। धूसर किंवा मोडलेले नावफलक बदलावेत, कारण हे दुर्लक्षाचे आणि नकारात्मकतेचे संकेत देतात। निष्कर्ष: घराचा मुख्य दरवाजा म्हणजे आपल्या आयुष्यातील शुभ शक्यता, समृद्धी आणि शांतीचा मार्ग असतो। जर तुम्ही या वास्तुशास्त्रीय टिप्स पाळल्या तर नक्कीच घरात सौख्य, आरोग्य आणि आनंद वाढेल।